try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain, pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to it. एसटी स्टँड वरून चालत चालत आतमध्ये राजवाड्याकडे आलोय आपण आणि इथे खूप मला रचना वगैरे जुन्या काळातली रचना एकदम आणि मेन जे आहे ते आतमध्ये तिकडे जायचंय आता बघू आपण काय आहे तिथे काय काय नाही आतमध्ये बघायला भेटणार आहे. एक अर्धा तासानंतर ते उघडणार आहे. अर्धा तास वेट करू. अजून आपण जेवलेलो नाही. जेवण पण करायचं आहे. फक्त नाश्ता झालाय. जेवणाचे पण बघू आपण कुठे सोय होते काय थोड्याच वेळात बघू आपण ते. जवळपास दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. संग्रहालय बघून झाल्याच्या नंतर आपण जाणार आहे गणपती मंदिराकडे. गणपती मंदिर पण इथलं प्रसिद्ध आहे. छान असं मंदिर आहे. मॅपवरती चांगली किल्ला शोधत आलो पण ऍक्च्युअली तर इथं राजवाडा म्हणतात बहुतेक कारण बरेच जण म्हटले इथं राजवाडा म्हटलं की सांगते ते लोक पण त्याच्या आधी हे जे संग्रहालय लागतंय ते बघू. पुढे गणपती मंदिराकडे जाऊ आपण. ती गणपतीचं मंदिर पण खूप छान बघायला. तिथं नक्कीच जाऊ. मी माझ्या बरोबर बनून राहा. आपण ती गणपती मंदिर बघू. नंतर औदुंबर म्हणून एक दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. औदुंबर गावात आहे ते दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. तिथं पण जायचं आहे आपल्याला. कसं नियोजन होतं बघू. जर व्यवस्थित नियोजन झालं तर नक्कीच आपण तिथं दत्त मंदिराच्या तिथं जाऊ. ते मंदिर पण बघू. छान असं मंदिर आहे ते. अजून काय काय बघायला भेटणार आहे काय बघू आता. देव जसं मार्ग दाखवेल तसं जाऊ. वस्तू संग्रहालयात जाऊन आलो मी. तर आतमध्ये 10 रुपये तिकीट भेटते. असं एक 10 रुपयाचं तिकीट आहे आतमध्ये. तिकीट काढल्याच्या नंतर ते वस्तू संग्रहालयात आपल्याला जायला भेटतं. पण तिथं असा प्रॉब्लेम असा तिथं की आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही. त्यामुळे व्हिडिओ शूटिंग करता आले नाही. जुन्या काळातल्या तिथं वेगवेगळे मूर्ती बघायला भेटतात. जुन्या काळातल्या मूर्त्या एकदम तयार केलेल्या. परत जुन्या काळातले चित्र पण बघायला भेटतील तिथं. अजून बरंच काय जुन्या काळातल्या वस्तू पण त्यांनी ठेवलेल्या. त्या संग्रहालयापासून चालत आल्याच्या नंतर थोड्याशा अंतरावर आल्याच्या नंतर बघा आधी एक मोठा किल्ला होता पण इथं आता भरपूर बाहेर घर वगैरे झालेली. थोडीशी कुत्रे भुकलेली त्यामुळे शूटिंग पण. आता इथून गणपती मंदिराकडे चाललोय आपण. हा रोड आहे गणपती मंदिराकडे जायला असं सांगितलं. हा रोड आहे. ह्या रोडनेच आपल्याला गणपती मंदिराकडे जायचंय. इकडं घरं वगैरे दिसते ते जुन्या काळातले. बघायचं काय काय. कुत्र्यांची भीती वाटायला लागली. आता कार्यालयच आहे तिकडं. तिकडे नको जाऊया आपण. आपल्या रस्त्याने गणपती मंदिराकडे जाऊया. दुसरी वेळ आहे. पुढून आलेच आहे. थांबा. राजवाडे चौकात लिंबू सर बघितलं आणि तिथून सरळ चालत चाललोय पुढं आपण आता. चप्पलचं स्टँड आहे. चप्पल काढून आपण म्हणजे त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघतोय. दुपारचे 2 वाजून गेले. 12 ते 2 मंदिर बंद असतं. याची दखल घ्या जर तुम्ही कधी येणार. सारखं माझं बोट असं. हे मंदिराच्या बाहेरचा परिसर झाडं वगैरे. समोर नीती भवन म्हणून आहे. हे बघा दिसतंय आपल्याला. आता आपल्या सगळ्याला प्रश्न पडला असेल की बाबा डायरेक्ट गाया कसं काय दाखवतोय. तर आपण गणपती मंदिरापासून थोडंसं पुढं चालत आलो आणि चालत आल्याच्या नंतर माईघाटाकडे चाललेलो. तर तेवढ्यात एक छोटंसं श्रीकृष्णाचं मंदिर आढळलं. बघा हे बघा मस्त मंदिर आहे. आणि बाजूलाच गायांसाठी असा गोठा केलेला आहे. आतून लोक असल्यामुळे जाता येत नाही. पण इथं गायांचं संगोपन वगैरे केलेलं आहे. छान. हे आवडलं मला. मस्त. कृष्णमाई घाटात आल्यावर आपल्याला इथं नवीन मित्र भेटलेत. तुझं नाव काय? रुपेश कांबळे.
पुढे की पुढे लाजू नको. शुभम माळी आणि हा दोस्त लय खास आहे बरं का. यांनी आज त्याच्यासाठी आयफोन बुक केला. बरोबर ना रे? आयफोन बुक केला तुमच्यासाठी पण तुमच्यासाठी. मला नको एवढी दोस्ती. कृष्णामाई घाटात पाण्यात डुबकी पण मारून झाली. स्वामी समर्थांचं दर्शन पण घेतलं. मंदिर पण छान आहे तिथं. मंदिरात दर्शन पण झालंय. आणि आता जवळपास 4 वाजत आलेत. आता आपल्याला इथून पुढं आमराई म्हणून इथे एक बाग आहे. मित्रांनी सांगितलं आपल्याला की आमराई म्हणून एक छान बाग आहे, तिथं पण जाऊ शकतो. बघू आता पुढचं नियोजन काय होतंय. जर शक्य झालं तर आमराईला आपण नक्की जाऊ. तुम्हाला सांगतोच मी काय. मगाशी जे आपण काय बघितलेलं ही गोशाळा आहे बघा. इथं किती गायांचं छान प्रकारे संगोपन होते. त्याला हे पुढे हे बघा आवाज येत आहेत गाय सगळे. तिथे काका आहेत ते सगळे सांभाळतात. कब से चल रहा है? बहुत दिन से है ना. बहुत पहिले से. शेजारी ते कृष्णाचं मंदिर आहे, शेजारीची गोरता शाळा आहे. खूप भारी वाटलं हे बघून. आजकाल खरंच आहे काळाची ना. आणि ते तरी होताना आपल्याला दिसत आहे. ही जी शाळा आहे ती इंग्रजांच्या काळातली शाळा आहे. अजूनपर्यंत कशी चकाचक एक नंबर दिसते. या आमराईला जाताना लागली. या कृष्णमाई घाटातून आता आपण आलोय आमराई गार्डन मध्ये. आमराई गार्डन आता फिरतोय बघा. हे आमराई गार्डन मध्ये आतमध्ये जायचं रोड आहे. Try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain. Pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane. Pick up the pieces and go rearrange. I'll be the best above all the rest. For me to contest. सांगलीच्या बस स्टँडवर आलोय. आता सांगलीच्या बस स्टँडवरून औदुंबरला जायचं तर प्लॅन कॅन्सल केलाय. पण इथून बहुतेक आता कोल्हापूरला निघावं असं वाटतंय. बघू काय होतंय. थोड्या वेळ विचार करतो आणि मग निश्चित तुम्हाला पण सांगतो.